नमस्कार, मी प्रशांत नेटके पाटील. मित्रांनो, दृष्टिकोन बदलला की त्या व्यक्तीचं मनातलं स्थानही बदलतं. उदाहरणार्थ म्हणून सांगतो, झाड किंवा पीक पाणी याच्या दृष्टिकोनातलं जर बघितलं तर गाय, म्हैस, हरिण, तत्सम प्राणी हे त्याच्यासाठी धोकादायक किंवा त्याचे दुश्मन. आणि जंगलाच्या दृष्टिकोनानं बघितलं तर वाघ, सिंह ही प्राणी जी आहेत ही त्याच्यासाठी ती रक्षक. मित्रांनो, तसंच आपण ज्या व्यक्तींच्या कामी येणार आहोत त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यात आपण हिरो सारखे असतो. पण ज्या दिवशी आपण त्यांच्यासाठी काम नाही केले किंवा त्यांचं काही कुठली गोष्ट जर आपण ऐकली नाही तर त्यांच्यासाठी त्या दिवसापासून आपण व्हिलन अशा पद्धतीनं त्यांच्या आयुष्यातलं स्थान असतं. त्यामुळे मला सांगायचं असं आहे की जसा दृष्टिकोन तसं तुमचं स्थान, आणि ते बदलत राहतं. समोरचा जसा दृष्टिकोन असेल ना त्या पद्धतीने ते कायम बदलत राहील किंवा त्याला जशी गरज आहे तसं तो आपल्याला वापरत राहील. त्यामुळे समोरच्याचा जास्त विचार करू नये असं मला वाटतं, आणि आपण आपल्या दृष्टिकोनातच जगावं हाच खरा नियम आहे.